वर्षाच्या पूर्वी तू आजपर्यंत आम्हाला ठेवलं, त्याबद्दल आमचे आभार. प्रभू, तुझं वचन सांगतं तू जिवंतांचा परमेश्वर देवाचा. बरोबर बाबा, आज आम्ही जिवंत आहोत ती तुझी दया आहे. आत्मिक रीतीने देखील तू आम्हाला जिवंत केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद. आज तू आमची शिकवली, आम्ही तुझी वाणी ऐकली शिकलो. ही सर्व लोक तुझी मंडळी मला ऐकण्यासाठी नाही, पण तुला ऐकण्यासाठी बसली परमेश्वर. आणि म्हणून तू आमचं शिकवलं. मी तुझा दास, मी घटाव, तू वाढाव, तुलाच महिमा मिळाली आणि तूच दिसावा. तुझं कार्य बाबा, तुझी इच्छा पूर्ण व्हावी. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझ्याचा. तू बोला आणि आम्ही ऐकावं. पवित्र आत्म्याने मला आणि तू बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित येणारं वचन आम्हा सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वाद. प्रार्थना प्रभू येशूच्या सामर्थ्याने बोलणारे ठीक आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. जेवढा वेळ आपण परमेश्वराचं वचन ऐकणार, माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे की आपण इकडं तिकडं न बघता थोडंसं परमेश्वराच्या वचनाकडे आपण बोलत करू. आपलं चित्त आपण भटकून न देता देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करू. मला एक सांगा गेलं, बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो सुट्ट्यांमध्ये. जसं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तर बरेचसे परिवार जे असतात ना बाहेर कुठे फिरायला जातात. काही कामानिमित्त आपण बाहेर जातो, नोकरीनिमित्त बाहेर जातो. पण ना तुम्ही कितीही सुंदर ठिकाणी फिरायला जा, कोणत्याही शहरामध्ये जा, पण शेवटी माणसाला एक ओढ असते कुठे येण्याची. घरी. तुला कुठे येण्याची? घर ना आपलं लहान जरी असतं ना, छोटस जरी असतं, साधं जरी असतं, तुम्ही 2-4 दिवस बाहेर राहा, पण शेवटी मन परत कुठं ओढलं जातं? घराकडे. आपल्याला आपलं घर जे आहे ना सुचलं आणि त्या घराकडे आपलं मन जे असतं ना ते आपोआप लागतं. मग भले ते घर कसंही असतं. लक्षात घ्या, याच्या मागचं एक कारण आहे की मनुष्यासाठी घर काय असतं माहिती का? ज्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. हालेलुया. ज्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. मनासारखं जी त्याची अपेक्षा आहे ती फक्त घरामध्ये पूर्ण होते. त्याची इच्छा आहे ती घरामध्ये पूर्ण होते. त्याच्या मनासारखं जे असतं ना ते त्याचं घर असतं. तिथं त्याला प्रेम मिळतं, तिथं त्याला सुखाची झोप मिळते, तिथं त्याला पोटभर अन्न मिळतं, प्रेमाचं अन्न मिळतं, तिथं असते काळजी, तिथं असतो जिव्हाळा. आणि म्हणून आहे ना जे सगळं त्याला घरामध्ये मिळतं ना त्याचं मन नेहमी घराकडे आकर्षित होतं. दिवसभर आपण नोकरीला असतो, कामाला असतो, पण संध्याकाळ झाली की आपण मन आपल्या घराकडे धावतो. आम्ही इकडे तिकडे सेवेला फिरतो, मग सेवा संपली का आमचं सगळं चित्त आमच्या घराकडे असतं की कधी लेकराकडे जाऊ, कधी घराकडे जाऊ. कारण घर अशी वस्तू आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. हालेलुया. तसंच आत्मिक जीवनामध्ये मंडळी एक अशी गोष्ट आहे की जिथं विश्वासणाऱ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. आमेन. समजतंय का? मंडळी एक अशी गोष्ट आहे की जिथं विश्वासणाऱ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे. मग काय होईल माहिती का? विश्वासणारे इकडे तिकडे नाही भटकणार. विश्वासणारे कुठेही गेले तरी शेवटी ते परत पुढे येतील. मंडळी बरेचसे लोक असं म्हणतात ना, आमची मेट्रो इकडे गेली, आमची मेट्रो तिकडे गेली, आमची मेट्रो चोरली गेली. मी म्हणतो मेट्रो इकडे तिकडे जाणारच नाही जर त्यांना चांगलं पुरण जर मंडळीमध्येच भेटलं. हालेलुया. लक्षात घ्या, मंडळी एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी मेंढरांना लागणारी प्रत्येक गोष्ट भेटली पाहिजे. आमेन. कोणत्याच गोष्टीसाठी, कोणत्याच गरजेसाठी विश्वासणाऱ्यांना इकडे तिकडे धावण्याची गरज पडायला नको. आणि ज्यावेळेस मंडळी अशा रीतीने तयार होते ना त्यावेळेस विश्वासणारे त्या मंडळीशी जोडलेले असतात. हालेलुया. त्या मंडळीकडे त्यांची ओढ असते आणि मग त्यांना इकडे तिकडे भटकत नाही, मग याच्या त्याच्या नावी लागत नाही आणि त्या मंडळीला जोडून राहतात. हालेलुया. मग लक्षात घ्या, बऱ्याचदा असं घडताना दिसत नाही. बऱ्याचदा एक संख्या कमी होते, बऱ्याचदा काय होतं की लोक इकडे तिकडे फिरतात, लोक दुसऱ्या सेवकाकडे जातात. बऱ्याचदा ह्या गोष्टी मंडळांमध्ये पाहायला मिळतात. याचं एकच कारण आहे की मंडळीने अजून त्या गोष्टी लोकांना पुरवण्याच्या दिल्या पाहिजे. ज्यावेळेस एक मंडळी या नात्याने विश्वासणाऱ्यांच्या सगळ्या गरजा जर मंडळीत पूर्ण होतील ना तर मंडळीची ओढ कुठं लागेल? चर्चकडेच, ते दुसरीकडे जाणार असते. लक्षात घ्या, त्यांचं जे विश्वासणाऱ्यांचं मन आहे ना ते आपोआप आपल्या मंडळीकडे घेतलं जाईल. हालेलुया. आज
देवाच्या वचनातून आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत की परमेश्वर आपल्याला ह्या गोष्टी शिकवू इच्छितो. जसं एक घर असतं एका माणसाचं, तशी एक मंडळी आहे एका विश्वासणाऱ्याचं. आज त्या मंडळीकडून देवाची अपेक्षा आहे की प्रत्येक मंडळीने स्वतःला त्या रीतीने तयार करावं. एक वचन आपण वाचू, चला एक वचन काढू आपण. मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 13 पासून आपण वाचणार आहोत. मत्तई शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 13 पासून आपण वाचू. हेडिंग काय वाचावं? 5,000 लोकांना भोजन. 5,000 लोकांना भोजन. हालेलुया. हालेलुया. आता मंडळीचा याचा काय संबंध आहे? खूप मोठा संबंध आहे. आपण बघू आज या वचनामध्ये. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने एका वेळेस 5,000 लोकांना जेवण खावलं. आमेन. आपण या अध्यायातून काही गोष्टी शिकणार आहोत. चला आपण हे वचन वाचू. पुढे सुरू करू. ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोक समुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला. आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त अरण्यात गेला, एकांतामध्ये गेला. पण बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताला शोधत शोधत लोकसमुदाय हा पायी पायी त्याच्या मागे आला. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना पाहिलं ना की एवढा मोठा लोकसमुदाय त्याला शोधत शोधत आलेला आहे, पायी पायी आलेला आहे, कष्ट घेऊन आलेला आहे, श्रम करून आलेला आहे, तर बायबल असं म्हणते येशू ख्रिस्ताने जेव्हा त्या लोकांना पाहिलं ना त्याला त्याचा कळवळा आला. तुला काय आला? कळवळा. नीट असेल. जे देवाच्या मंडळीत येतात ना, जे देवाच्या चर्चमध्ये येतात ना, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येतात ना, लक्षात घ्या देवाला त्याचा काय येतो? कळवळा. जे घरी बसून असतात ना देवाला कळवळा नाही येत. लक्षात ज्यांना वाटतं की रविवारची मीटिंग काही फार महत्वाची नाही, त्यांना देवाला त्यांचा कळवळा येत नाही परमेश्वराला. लक्षात जे आपले काम बाजूला ठेवतात, जे आपल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवतात, जे आपलं सुख बाजूला ठेवतात, जो आपला आराम बाजूला ठेवतो आणि कष्ट घेऊन श्रम घेऊन देवाच्या मागे चालतो ना, लक्षात घ्या परमेश्वराला त्याचा काय येतो? कळवळा. बऱ्याच लोकांना असं वाटतं रविवार सुट्टीचा दिवस आहे, काय हा रविवार पण या ठिकाणी जायचं सकाळी उठून एक दिवस तर भेटतो आराम करायला, थोडी झोप काढतो आपण 10 वाजेपर्यंत. 9 वाजेला चर्च असतं, कशाला 9 वाजेला जायचं? जाऊ 10 वाजता, जाऊ डायरेक्ट वचनाला, जाऊ डायरेक्ट दान टाकायला. लोकांची काही टेंडन्सी आहे त्याला वेगवेगळी. लक्षात लोक जे आहेत ना, मीटिंग 9 वाजता असेल ना, लोक येतात 10 वाजता, कोणी येतं 9:30ला, कोणी येतं 10:30ला. बाकीचे लोक आपल्या सोयीनुसार येतात. कारण लोकांना काय वाटतं माहिती का की हा एक दिवस मला सुट्टीचा भेटलाय, आरामाचा भेटलाय, आणि तो पण मी कशाला बुडवायचा. लक्षात घेते मला कळवळा नाही येणार. परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा त्या लोकांचा जे पायी पायी त्याच्या मागा. त्यांनी मी बोललो पण ती आले, त्यांना वाटलं की आम्हाला एकशेची गरज आहे. हालेलुया. पास्टर बळजबरी करून जर तुम्हाला चर्च पर्यंत आणत असतील ना, तुम्ही आशीर्वादित नाही होणार. जर एखाद्या देवाच्या दासाला वारंवार तुम्हाला फोन करावा लागत असेल, तुम्ही या, तर तुम्ही आशीर्वादित नाही होणार. ही तुमची गरज आहे की मला येशू पाहिजे. हालेलुया. लक्षात घ्या, हे बळजबरी नाही होत. जर मला आशीर्वादित व्हायचंय ना, तर मला येशू ख्रिस्ताची गरज जाणवली पाहिजे. आमेन. आजारी पडल्यावर डॉक्टर घरी येतो का तुम्ही डॉक्टरकडे जाता? अरे बोला, डॉक्टरला फोन करा बरं बसल्या जागी. पैसे घेणार आहे तो, पण येणार नाही दारात. लक्षात घ्या. का? गरज कोणाला? अरे बोला, गरज कोणाला? मग येशूला कशाला घरी बोलवतात? तुम्ही पण या ना तिच्या भवनामध्ये. हालेलुया. गरज कोणाला आहे? आपल्याला. लक्षात घ्या, जेव्हा संकट येतं ना तेव्हा त्याची गरज जाणवते, जेव्हा आजार येतो तेव्हा त्याची गरज जाणवते, जेव्हा समस्या येतात तेव्हा त्याची गरज जाणवते. लक्षात घ्या, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे, त्याला आपली गरज नाही. एवढं लक्षात ठेवा. हालेलुया. मग ही माझी प्राथमिकता आहे की मी प्रभू येशू ख्रिस्ताला शोधलं पाहिजे, मी त्याच्या मागे आलं पाहिजे, मी कष्ट घेतले पाहिजे, मी त्याला वेळ दिला पाहिजे आणि मी त्याला शोधलं पाहिजे. हालेलुया. बायबलमध्ये ना कोणत्याच गोष्टी निरर्थक बसल्या जागी भेटत नाही. लक्षात घ्या, आय माझा हरिंदे टाकल्यावरी होत नाही. लक्षात घ्या. समजते का? मागा म्हणजे शोधा म्हणजे ठोका म्हणजे तुम्हालाच करावं लागेल, मग तुम्हाला भेटणार आहे. हालेलुया. तुम्ही मागाल तर भेटेल, शोधाल तर सापडेल, ठोकाल तर मिळेल. बसल्या जागी कोणालाच काही भेटणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी प्राप्त करण्यासाठी मला काहीतरी
परिश्रम घ्यावे लागतील, त्याच्याशिवाय मला आत्मिक जीवनामध्ये काही प्राप्त होऊ शकत नाही. बायबल असं म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे एक मोठा लोक समुदाय पायी पायी त्याला शोधत त्याच्या मागे आला. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने बाहेर येऊन पाहिलं ना, तर प्रभू येशू ख्रिस्ताला त्या लोकांचा काय आला? कळवळा. आपला काय आला? तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला बघताच त्याला आपला काय आला पाहिजे? कळवळा. आपला काय आला पाहिजे? अरे किस्सा कोरडा करून करून ओरडतात त्या देवाकडे, अरे मला प्रभू बरं कर, मला आरोग्य दे, माझी गरज पूर्ण कर. का आपली प्रार्थना नाही ऐकली जात माहिती का? कारण देवाला आपला कळवळा देत नाही. का कळवळा येत नाही? कारण देवाला माहिती आहे, हे जे आहेत ना, हे फक्त स्वार्थी लोक आहेत, कामापुरता मामा बनवतात देवा. लक्षात. नंतर तू कोण आणि मी कोण? आपण परमेश्वराला ते स्थान देत नाही, म्हणून देवाला पण आपला कळवळा येत नाही. लक्षात. का? मी नेहमी म्हणतो एक गोष्ट, का आपल्याला गरज पडते की कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करावी? का माझी प्रार्थना देवा ऐकत नाही? कारण त्याला माझा कळवळा आहे. देवाला माझा कळवळा आला पाहिजे. मग काय होतं माहिती का? ज्यावेळेस देवाला माझा कळवळा येतो ना, त्यावेळेस परमेश्वर न मागता मला सगळ्या गोष्टी देतो. हालेलुया. लहान लेकरं पाहिजे तर घरात असतात. हा लहान लेकरांना सगळं आई काय करते माहिती का? आईचं सगळं लक्ष कोणाकडे असतं? लहान लेकरांकडे. त्याला भूक लागली का? त्याला पाणी प्यायचे का? त्याचे कपडे खराब झाले का? सगळ्या गोष्टी आईला त्याचा नेहमी काय येतो? एक माया असते ना, एक प्रेम असतं त्या लेकराकडे. त्या लेकराकडे सतत आईचं लक्ष असतं. बेटा काय खातो रे? बेटा काय पितो रे? तुला काय पाहिजे रे? ते फळं खाऊन घे, हे कर, ते कर. नेहमी आईचं लक्ष त्याच्याकडे असतं. का? कारण प्रेम आहे, कळवळ आहे. ते लेकरू नेहमी आईसोबत असतं. हालेलुया. तुम्ही देवासोबत राहा ना. मी तुम्हाला सांगतो, देवाला तुमचा कळवळ आहे. तुम्ही प्रत्येक क्षणी परमेश्वराचा पोट धरून चाला ना, परमेश्वराला तुमचा कळवळ आहे. तुम्ही कधीच देवाला सोडू नका ना, परमेश्वराला नेहमी तुमचा कळवळ आहे. हालेलुया. लक्षात घ्या, जर तुम्ही रविवारचा दिवस तुम्हाला वाटतो सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणून जर तुम्ही टाइमपास करता, जर आपण देवाला तसं स्थान देत नाही, देवाला तशी वेळ देत नाही ना, विसरून जा देवाला आपण कळवळ. त्या कळवळा त्या लोकांचा आहे, म्हणजे कष्ट घेऊन त्याच्या मागे. हालेलुया. जे त्यांची झोप मिळवून त्याच्या मागे. त्याच्याशिवाय परमेश्वराला कळवळा येत नाही. हालेलुया. सगळेजण कामाचे असतात, रिकाम कोणीच नाही. लक्षात. आम्ही पण दोघं नोकरी करतो. हे सुट्टीचे दिवस आहेत, तरी घरी कामं चाललेले, तुम्ही कालाचे वगैरे सगळे. तुम्हाला माहिती का, झोप नाही राहत, पण ते कामं करून सुद्धा प्रभूची सेवा करतोय. का करतो माहिती का? पर्यायच नाही त्याच्याशी. आता देवाने एवढे उपकार केले आहेत ना, आपल्या झोपेपेक्षा जास्त त्याचे उपकार आहेत आपल्यावर. हालेलुया. त्याने जो त्रास सहन केला ना, त्याने जे कष्ट सहन केले ना, प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी, त्याच्यापुढे माझी झोप काहीच नाही. त्याच्यापुढे माझं सुख काहीच नाही. त्याच्यापुढे मला जे वाटतं ना, मी माझ्यासाठी जगावं, काहीच नाही त्या गोष्टी. लक्षात. त्याने खूप मोठा त्याग केलेला आहे. हालेलुया. जेव्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही जाणून घ्याल ना, तुम्ही त्याला शोधायसाठी धडपडा. आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येक वेळेस आपल्या सुखाचा त्याग करायला त्याच्या मागे जा. आणि मग अशा लोकांचा प्रभू येशू ख्रिस्ताला काय येतो? कळवळा. आपला काय येतो? वाचा परत एकदा दिवस पुढे जाऊ. मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचा कळवळा आला. व त्यांच्यातील दुखणेकरांना त्याने बरे केले. आणि मग त्याच्यातील दुखणेकरांना त्याने काय केले? बरे केले. हालेलुया. शोधायला लागला प्रभू, यांच्यामध्ये कोणाला कसली गरज आहे? आमेन. कोणाला आरोग्य पाहिजे, कोणाला ना संकटात आहे, कोण समस्यात आहे, कोण अडचणीत आहे ना, हे त्यांनी नाही मागितलं, हे येशू ख्रिस्ताने स्वतः शोधून त्यांना देऊन टाकलं. आमेन. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी भेटतील. प्रथम तुम्ही त्याचे लांछने धार्मिक करण्यासाठी घटा, बाकी देवाचं वचन होतं, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आमेन. मागावं लागणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप भेटतील. हालेलुया. तुम्ही येशूला शोधा, हो, आरोग्य तुम्हाला शोधेल. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला शोधा, शांती तुम्हाला शोधेल. तुम्ही येशू ख्रिस्ताला शोधा, आशीर्वाद तुम्हाला शोधतील. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला शोधा, तुम्हाला माहिती का, चिंता निराशा ह्या दूर होतील. आणि मी तुम्हाला सांगतो, आनंद तुम्हाला शोधेल. हालेलुया. आज लोक काय करतात माहिती का? शांतीला शोधतायत. लोक काय करतात? आरोग्याला शोधतायत. लोक काय करतात? आशीर्वादाला शोधतायत. आणि त्याला नका शोधू ना, तुम्ही येशूला शोधा, आशीर्वाद तुम्हाला शोधत फिरतील. हालेलुया. तुला येशू मसीही जय. मस्त का? आम्ही कंगाल होतो, आमच्याकडे काहीच नव्हतं. लक्षात. जोपर्यंत आम्ही आशीर्वादाला शोधताना आम्हाला काही सापडलं नाही, पण जिथून आम्ही येशू ख्रिस्ताला शोधायला सुरुवात केली ना, आशीर्वाद आम्हाला शोधायला लागले.
हालेलुया. हालेलुया. आशीर्वाद हा मला शोधायला लागला. जेव्हा आम्ही आरोग्याला शोधत होतो ना, आरोग्य सापडायचंच नाही. पण जेव्हा आम्ही येशूला शोधतो ना, आरोग्य आम्हाला शोधायला लागलं. आमेन. आमेन. आज 16 वर्ष झाले प्रभूची सेवा करतोय, दवाखान्यात नाही गेलो मी. 16 वर्षापासून मी इंजेक्शन नाही घेतले. 16 वर्षापासून तरी मला सलाईन नाही लागली. 16 वर्ष झाले मी दवाखान्याची पायरी नाही चढलो माझ्यासाठी. का? कारण तुम्हाला आरोग्य शोधायची गरज नाही हो. तुम्ही येशूला शोधा ना, आरोग्य तुम्हाला शोधेल. हालेलुया. हालेलुया. कारण सगळ्या गोष्टी त्याच्या मागच मिळतात. आमेन. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या नावावर उपयुक्त आहेत. हालेलुया. बोले येशू मसीह जय. सगळ्या गोष्टी आहेत त्याने आपल्याला दिल्या. तुम्ही त्याला शोधा, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आमेन. आमेन. सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं, सगळ्या तुमच्या समस्यांचं समाधान हे तुम्हाला कोणामध्ये सापडेल? येशू. येशूमध्ये. आणि म्हणून त्याला शोधा. बायबल असं म्हणतं, जेव्हा त्यांनी येशूला शोधलं ना, त्यांच्या समस्यांचं समाधान त्यांना मिळालं, त्यांचं आरोग्य त्यांना मिळालं, त्या दुखण्यातून ते मुक्त झाले, त्यांची शांती त्यांना मिळाली, त्यांचा छुटकारा त्यांना मिळाला. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताला शोधा. बोला, कोणाला शोधा? येशूला. येशू ख्रिस्ताला शोधा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतील. आमेन. आमेन. हा. त्याच्यातील बऱ्याच दुखणेकरांना त्याने बरे केले. पुढे वाचा. दिवस उतरल्यावर आणि मग दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन आता म्हणाले, लक्ष द्या. दिवस उतरल्यावर येशू ख्रिस्ताचे शिष्य किती होते? किती होते? 12. आता बघा, दिवसभर काय झालं? येशूने वचन सांगितलं, आरोग्य दिलं ना, चमत्कार केले, सगळ्या गोष्टी केल्या. दिवसभर हे चाललं सगळं. पण जेव्हा संध्याकाळ झाली ना, दिवस उतरला ना, येशू ख्रिस्ताचे शिष्य येशू जवळ आले, 12 शिष्य. आणि काय म्हणतात ऐका आता. ही अरण्यातली जागा की आहे हे प्रभू, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आणि आहे. आता खूप टाइम झालेला आहे, वेळ खूप होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतः करता खायला विकत आता तू घ्यावे. यांना परत पाठव की लोकांनी गावात जाऊन स्वतः करता खायला काहीतरी विकत घ्यावं, म्हणून त्यांना निरोप द्या. म्हणून त्यांना पाठवून दे. हालेलुया. आता नीट लक्ष द्या याच्याकडे. शिष्य जे आहेत ना, दिवसभर काय चाललेलं होतं तिथं? वचनाचा प्रचार, आरोग्य देणं, प्रार्थना करणं, दिवसभर हा कार्यक्रम चाललेला होता. पण संध्याकाळ झाली ना, तर शिष्यांना आता वाटायला लागलं आपली सेवा संपली, आता या लोकांनी जायचं आणि त्यांची गरज स्वतःच्या पैशाने भागवायची. हालेलुया. हालेलुया. जेवढं आपल्याकडून होणार होतं ना, आपण त्यांना देऊन टाकलं. आता त्यांची जबाबदारी आहे, स्वतःचं पोट त्यांनी भरायचं, स्वतःचं भूक त्यांनी भागवायची. आणि म्हणून आता प्रभू तू एक काम कर, आपली सेवा संपली, आता यांना काय तर तू पाठवून दे. आणि मग हे गावात जातील आणि पैशाने काय विकत घेतील? अन्न. भाकरी विकत घेतील आणि स्वतःचं पोट भरतील. येशू काय बोलला वाचा बरं? येशू त्यांना म्हणाला, येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. तुम्ही त्यांना खायला द्या. लक्षात घ्या, मंडळीत आलेला प्रत्येक व्यक्ती कोणत्याच गरजेसाठी बाहेर जायला नको, कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर जायला नको. येशू म्हणतो त्यांना जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला का बरं पाठवलंय? तुमच्या मंडळीतल्या लोकांना का पाठवलंय? यासाठी नाही पाठवलं की आरोग्यासाठी त्यांनी दुसऱ्याकडे जावं, यासाठी नाही पाठवलं की वचन ऐकण्यासाठी दुसऱ्याकडे जावं, यासाठी नाही पाठवलं की भविष्यवाणी ऐकण्यासाठी दुसऱ्याकडे जावं. होतं ना असं, चर्च मध्ये इथे येतात आणि हात ठेवायला दुसरीकडे जातात. अरे हा का नाही? होतंय का नाही असं? मग चर्च आमचं हे, पण आरोग्याची गरज भासली काही इथं नाही, इकडे चालले एखाद्या पास्टरकडे, त्याचं नाव ऐकलेलं असेल, अरे तिथे गेलं ना आरोग्य मिळतं, चालले. याचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो काय. शिष्यांना काय वाटत होतं माहिती का? आपलं काम आपण केलं, बाकीचं आपल्याला होणार नाही. मग बाकीचं त्यांनी काय घ्यावं? विकत. बोला कसं घ्यावं? विकत. आज मंडळीमध्ये तेच चाललेलं आहे. लक्षात. वचन भेटतं, प्रार्थना होते, मग देवाच्या दासांना असं वाटतं ना, बाबा रे माझ्याकडे काही दान वरदान नाहीये, तुला आरोग्य पाहिजे ना, जा कोणाकडे तरी. आणि मग मंडळी पण काय करते माहिती का? पैशाच्या जोरावर जाते. तुला कशाच्या जोरावर जाते? आणि दान वरदान काय घेते? विकत. तुला काय घेते? विकत. चर्चला इथे येतात आणि शेवट दुसरीकडे टाकतात. चर्चला येतात, इथे येतात, शेवट टाकतात दुसरीकडे. याचं एक कारण आहे. मंडळी ती काय करेल बिचारी? तिचं पोट इथं भरत नाही ना, ती विकत घेते ना. आरोग्य कशी घेते? विकत. अरे बोलो, विकत. आशीर्वाद कशी घेते? विकत. शांती कशी घेते? विकत. बायबल असं म्हणतं त्यांना जायची गरज नाही, तुम्ही या, कारण तुमच्याकडे पाठवलंय. हालेलुया. हालेलुया. सगळ्या मंडळीच्या गरजा मंडळीतच पूर्ण झाल्या पाहिजे. आमेन. मंडळीने इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं, आज मी तुम्हाला सांगतो, मोठमोठ्या सेवकांच्या मागे आज लोक धावतायत चर्च सोडून.
विश्वासणारे पंजाबला पळत आहेत, लक्षात घ्या, जग सोडून. का त्यांना असं वाटतं की जे मला पंजाबला भेटू शकतं ते मला इथं नाही भेटू शकत? बायबल म्हणतं तुम्ही द्या त्यांना, तुमच्या चर्च मध्ये उपलब्ध करून द्या त्यांना त्या गोष्टी. सगळ्या गोष्टी येशूच्या नावात मिळू शकतात. लक्षात घ्या, मंडळीमध्ये विश्वासणाऱ्यांची प्रत्येक गरज पूर्ण होऊ शकते. हालेलुया. हालेलुया. तर येशू आरोग्य देऊ शकतो, येशू वचन देऊ शकतो, तर येशू पोट पण भरू शकतो. आमेन. आमेन. येशू म्हणतो यांना पुढे जाण्याची गरज नाही. नाही, तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करा. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण बऱ्याचदा आपल्यालाच कळत नाही ना आपल्याला भेटलं ना. आपल्याला वाटतं हे आपलं काम नाही ना, ही आपली सेवा नाही. नाही, तुम्हाला सांगतो, मंडळी देवाने अशी तयार केलेली ना ज्याच्यामध्ये प्रत्येक गरज पूर्ण होऊ शकते. हालेलुया. हालेलुया. प्रेषितांच्या काळामध्ये जी मंडळी होती ना, बायबल असं म्हणतं की जेव्हा ते एकत्र असायचे ना त्यांच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण व्हायच्या. आमेन. आमेन. ज्याला आरोग्य लागतं आरोग्य मिळायचं, ज्याला आशीर्वाद लागतात त्याला आशीर्वाद मिळायचे, ज्यांच्या अडचणी असायच्या त्यांच्या अडचणी सुटायच्या. प्रत्येक गरज आणि प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर त्यांना त्यांच्याच मंडळीत भेटायचं. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, जर भेटत नसेल आपण कमी पडतो. जर मंडळीच्या गरजा पूर्ण होत नसतील आपण कमी पडतोय. आपण लोकांना सवय लागतो विकत घ्या, आपण लोकांना सवय लागतो जा बाहेर जाऊन विकत घ्या. नाही, ही सवय लावू नका. तुम्ही त्यांना पुरवा, कारण येशू म्हणतोय तुमच्याकडे आलेले. हालेलुया. आपल्याकडे आलेत ना, आपण जबाबदारी व्हायला पाहिजे. आमेन. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. पण बऱ्याचदा आपल्याला आपल्या क्षमता कळत नाही ना. म्हणतात जाऊ दे ना, पुढे जाऊ दे. काय बोला ना, गावात जाऊ दे. की हे काय करतील? विकत घेतील. त्यांना गावात जाऊ दे. अरे तो विकत घेतील याचा अर्थ काय? तुमच्याकडे तुम्ही उपलब्ध करा ना, त्या गोष्टी तुम्ही तयार करा ना, त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा ना. मंडळी कशाला बाहेर जाईल? लोक कशाला बाहेर जातील? तुमच्यामध्ये क्षमता आहे. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या, आपल्यामध्ये देवाने तेवढी क्षमता ठेवलेली आहे. पण आपण जाणं एक वचन वाचतो. उत्पत्तीचं पुस्तक काढा. उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 1 वाचा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. वापस आता नीट लक्ष द्या. बायबल काय म्हणतो? प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. हालेलुया. आता बायबल असं म्हणतं ना, परमेश्वराने ना झाडं झुडपं प्राणी पक्षी नंतर निर्माण केले. सर्वात अगोदर काय निर्माण केलं? आकाश आणि पृथ्वी. हालेलुया. म्हणजे जमीन आणि आकाश या दोन गोष्टी प्रारंभी सुरुवातीला निर्माण. आता मला एक सांगा, वाचा ते वचन पुढे वाचा. आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य. आता नीट लक्ष द्या. पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. मला कशी होती? शून्य. होय. हिंदी मध्ये असं म्हटलेलं आहे की वो सुनसान थी. हालेलुया. हालेलुया. कशी होती? सुनसान. सुनसान, शून्य. याचा अर्थ जमिनीवर काहीच नव्हतं. सगळे रिकामी पडले. निर्माण कोणी केली? देवाने. पडली कशी? शून्य. सुनसान म्हणजे शून्य, काहीच नाही त्याच्यावर. ही देवाने निर्माण केलेली जमीन आहे. पण बायबल मध्ये पुढे काय म्हटलंय आपण एक वचन वाचू. उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 11 आणि 12 वाचा. तेव्हा देव बोलला. आता नीट लक्ष द्या या वचनाकडे. तेव्हा देव बोलला. हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सभीस फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो. हालेलुया. देवाने आज्ञा कोणाला दिली? भूमीला. कोणाला दिली? भूमीला. की तू तुझ्यामधून फळझाडं, फुलांची झाडं, सर्व प्रकारच्या वनस्पती तू उगव. हालेलुया. कोणाला म्हणतोय परमेश्वर? जमिनीला. कोणाला? ही जमीन अगोदरच निर्माण झालेली होती, पण तिने काही उगवलं नव्हतं. पण जेव्हा देव बोलला ना तू उगव, तर त्या जमिनीला कळलं माझ्यामध्ये क्षमता आहे उगवण्याची. हालेलुया. तोपर्यंत जमिनीला माहितीच नव्हतं तुम्ही उगवू शकता. तोपर्यंत जमिनीला माहितीच नाही माझ्यामध्ये ती योग्यता आहे की झाडं माझ्यातून उगवतील. मग पुढे काय लिहिलंय वाचा. आणि तसे झाले. हालेलुया. जेव्हा तुम्हाला कळायला लागतं ना माझ्यामध्ये क्षमता आहे, तर लक्षात घ्या तुम्ही त्या क्षमतेचा उपयोग करायला लागतात. हालेलुया. बऱ्याचदा मंडळीलाच कळत नाही आपली क्षमता काय. बऱ्याचदा आपल्यालाच कळत नाही आपली योग्यता काय. आपल्याला असं वाटतं ना आपल्याकडे नाही होणार, तिकडे घेऊन जा, दुसरीकडे घेऊन. हे आमच्याने नाही होणार, तुम्ही दुसऱ्या पासून नाही. मी तुम्हाला सांगतो
तुमच्यामध्ये एक क्षमता आहे. हालेलुया. हालेलुया. देवाने आपल्याला बनवलंच तसं आहे की तुम्ही उजवू शकता. आमेन. आमेन. देवाने आपल्याला घडवलंच तसं आहे की तुम्ही त्या गोष्टी करू शकता. फक्त आपल्याला आपली क्षमता माहिती नाही, जमिनीला पण माहिती नाही. पण जेव्हा देव बोलला ना, तर जमिनीने आपल्यामधून फळझाडं उगवली, फुलांची झाडं उगवली, तिने झाडं झुडपं उगवली आणि मग त्या जमिनीला कळलं, अरे आपल्यामध्ये ते इन्बिल्ट होते या गोष्टी, आपल्यामध्ये तर ह्या क्षमता ऑलरेडी होत्या, पण मलाच माहिती नव्हतं. पण जेव्हा देव बोलला ना, तर जमिनीला कळलं. हालेलुया. हालेलुया. आज सुद्धा मंडळींना माहिती नाही त्यांच्याकडे काय दिलं. आपल्या मंडळी म्हणजे काय लोकांना हेच माहिती. मंडळी एक स्वर्गीय गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. मंडळीला स्वर्गीय अधिकार दिलेले आहेत. मला कोणते अधिकार दिले? स्वर्गीय अधिकार. पेत्राला देव येशू काय म्हणतो? पेत्रा, या खडकावर मी माझी मंडळी स्थापित करेन, जिच्या समोर अधोलोकांच्या द्वारांचं काहीच चालणार नाही. मंडळी, जिच्यावर मी मंडळी रचीन, त्या मंडळी समोर अधोलोकांच्या द्वाराचं काही चालणार नाही. ही मंडळी आहे. एवढा मोठा अधिकार मंडळीला दिला. बायबल म्हणतो मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देतो. आमेन. मंडळीकडे कोणत्या किल्ल्या आहेत? स्वर्गाच्या. बऱ्याच मंडळांनी हरवून टाकल्या त्या किल्ल्या. आता दुसरीकडे शोधताय. हरवल्या आपल्याच चर्च मध्ये आणि शोधतो दुसऱ्यांच्या चर्च मध्ये. जिथं हरवल्या तिथं शोधावं लागतील ना. येस. आता नाही. हो. आज बरेच ख्रिस्ती परिवार शांतता आहेत माहिती का? शांतता तुमच्या घरातच हरवली, पण शोधतात दुसरीकडे. शोधतात कुठे? दुसरीकडे. दुसऱ्या सेवकांकडे जाऊन मला द्या ना शांती. माझी शांती तुमच्याकडे ठेवली का? माझी शांती त्या मीटिंग मध्ये सापडेल का? एखाद्या कन्व्हेन्शन मध्ये सापडेल का? एखाद्याला फोन करून विचारता तुमच्याकडे आहे का माझी शांती? अरे देव म्हणतो तुमच्या घरात शोध, तू हरवली. तू हरवली तिला तुझ्या घरामध्ये ना. तर शोधायचं तर कुठे शोधावं लागेल? जिथं तुम्ही हरवली तुम्ही. आपलं आरोग्य आपणच हरवलंय आपल्या घरामध्ये. आपले आशीर्वाद आपणच हरवलेत आपल्या घरामध्ये. ख्रिस्ती म्हणतो ना आपण स्वतःला. ख्रिस्ती म्हणतो ना शांती का नाही दिसत? ख्रिस्ती म्हणतो तो आरोग्य का नाही दिसत? ख्रिस्ती म्हणतो तो आशीर्वाद का नाही दिसत? ख्रिस्ती म्हणतो तो स्वर्गीय आनंद का नाही दिसत? याचा अर्थ कुठेतरी हरवून टाकलाय मी. आणि मग हरवताय ना, तर इकडे तिकडे शोधू नका. जिथं हरवताय तिथे शोधा. हालेलुया. हालेलुया. शोधा म्हणजे सापडेल. आमेन. आमेन. उगाच सैतानाला दोष देतात, तो असा तो तसा, आणि त्याने असं केलं त्याने तसं केलं, तुम्ही जागा दिली. नाही त्याने काहीच केलं नसतं. लक्षात. हवाने जागा दिली, नाही तर तिने लक्षात घेतल्याने काहीच केलं नसतं. ज्यावेळेस आपण जागा देतो ना, त्यावेळेस तो काम करतो. म्हणून ना, मी हरवले माझे आशीर्वाद, मी हरवली माझी शांती, मी हरवलंय माझं आरोग्य. पण तुम्ही हरवलेला शोधावं तुम्हालाच लागेल. हालेलुया. हालेलुया. समजतंय का? लक्षात घ्या. जर तुम्ही हरवलेत ना त्या गोष्टी, तर तुम्हाला शोधायला लागेल. आमेन. आमेन. काही लोकांच्या साक्षी असतात. जेव्हा मी नवीन प्रभूमध्ये आपला असे अद्भुत चमत्कार व्हायचे, माझी प्रार्थना देव ऐकायचा आणि मला देव प्रगट करायचा, दुष्ट आत्मे पळायचे. आता नाही होत. आता ते भूत घाबरवतात. आता रात्री कोण बसून उठते. आता त्याला दुसरीकडे प्रार्थना जावं लागतं. काय बाबा असं? कारण तू हरवले. काय केलं? हरवले. तुझ्याकडे होत्या किल्ल्या, पण त्या सगळ्या किल्ल्या तू काय केल्या? हरवल्या. त्या किल्ल्या डुप्लिकेट बनवून भेटत नाही. त्या किल्ल्या डुप्लिकेट बनवून भेटत. एकदा स्वर्गाची किल्ली हरवली ना, ती शोधावी लागेल. दुसरी सापडणार नाही. लक्षात घ्या. दुसरी बनवता येणार नाही. जर तुम्ही स्वतःला विश्वासी म्हणतात ना, आपले आशीर्वाद शोधायला लागा, आपली शांती शोधायला लागा, आपलं कारण शोधून काढा. तुम्ही हरवलंय ते. जर तुम्ही शोधाल तर देवाचं वचन तुम्हाला सापडेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. शोधावं कुठं लागेल? जिथं हरवलंय. तुला जिथं तिथं शोध. तुम्हाला तुमच्या घरात शांती पाहिजे ना, करा घरात प्रार्थना, करा घरामध्ये उपास. मी तुम्हाला सांगतो, तुमची शांती तुम्हाला तुमच्या घरातच आमेन. आम्हाला प्रार्थना नाही करायची, पण शांती पाहिजे. ऐकी विकत आणतो आम्ही कुठून तरी पैशाच्या जोरावर. एखाद्या देवाच्या दासाला म्हणायचं प्रार्थना करा आमच्यासाठी. मला बरेच जण असे फोन करतात लांबून, यूपी, बिहार, बंगाल वगैरे सगळीकडून फोन येतात. सर प्रार्थना हमारे लिए प्रार्थना करो. आणि अजून काय म्हणतात माहिती का शेवटी? सर रोज हमारे लिए प्रार्थना करा. मी म्हणतो तुम्ही करा, मी रिकामा नाही. तुमच्यासाठी रोज प्रार्थना करा. तुमची गरज तुम्ही करा ना. मी कशाला करू? तुम्ही हरवला, तुम्ही शोधा. जे तुम्ही तुमच्या निष्काळजीपणाने हरवलाय ना, त्या गोष्टी शोधण्याची जबाबदारी तुमची आहे, माझी नाही. मला एवढंच काम नाही की तुमच्या
हालेलुया. समजतंय का? देवाच्या दासांना एवढीच कामं नाहीये की त्यांनी तुमचं आरोग्य शोधावं, त्यांनी तुमची शांती शोधावी आणि त्यांनी तुमचे आशीर्वाद शोधावे. हरवायचे तुम्ही आणि शोधायचे आम्ही. कोणी सांगितलं? मी माझा मोबाईल रात्री सायलेंट करून ठेवून देतो, कोणाचाच फोन यायला नको, आला की दिसत नाही. का? तुम्हाला नको रात्री प्रार्थना करायला, देवाच्या दासाला सांगू प्रार्थना करा आमच्यासाठी. बारे तुम्हाला नको तुमची झोप पडायला, तुम्हाला नको गुडघ्यावर बसायला, आणि तुमची इच्छा आहे देवाच्या दासाने तुमच्यासाठी गुडघे काय कशासाठी? तुम्ही शोधा, तुम्ही तुमच्या निष्काळजी पालन त्या गोष्टी हरवलेल्या आहेत. बोला येशू मसीह जय. कठीण वाटतं ना ऐकायला? अरे बोला रे, अशा गोष्टी ऐकाव्याशा नाही वाटत आपल्याला. आम्हाला तर ना ब्रदर भविष्यवाण्या द्या, आम्हाला ना आशीर्वादाबद्दल सांगा, आम्हाला कुठल्या करा बघा. मग अरे हसून हसून नरकात जाण्यापेक्षा रडून रडून स्वर्गात जा. खरंच आहे ना? देव कळला पाहिजे ना तुम्हाला, ख्रिस्त कळला पाहिजे ना तुम्हाला. सगळ्या गोष्टी मंडळीत सापडतील, तिथं हरवलेल्या शोधा. हालेलुया. तुमच्या घरातच तुम्हाला तुमचे आशीर्वाद सापडतील, जिथं तुम्ही हरवलेत ना तिथं शोधा. येशू म्हणतो तुम्हीच त्यांना द्या. आमेन. त्यांना पुढे जाण्याची गरज नाही. प्रभू म्हणतो तुम्हीच त्यांना द्या, त्यांना पुढे जाण्याची गरज. पुढे वाचा. येशू ते त्याला म्हणाले, ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. मग लगेच ते त्यांना काय? येशू म्हणतो तुम्ही द्या, तर ते काय म्हणतात? आमच्याकडे काय? 5 भाकरी आणि 2 मासे. 2 मासे. एवढंच तर द्या प्रभू आमच्याकडे. याच्यात काय होणार? आमची एवढीच प्रार्थना असते ना 5 मिनिटात, याच्यात काय होणार? याच्यात काहीच नाही होणार ना प्रभू. आमच्याकडे फार थोडं दान आहे, फार थोडं सामर्थ्य आहे. आमचं जेमतेम ताप बरा होतो आमच्याकडे. काय बरा होतो? ताप निघतो आमच्याकडे. कॅन्सर नाही पडत, भूत नाही पडत, आमच्या मोठे आजार नाही. बघा ना, लोक ना इतके भारी असतात ते. आपण पण विश्वास नाही. तापासाठी ना लगेच प्रार्थना करतो. एखादा आला ना, मला ताप येतोय, लगेच प्रार्थना करू. आपण विश्वासच स्ट्रॉंग असतो, आपल्याला माहिती ताप पडून जाईल. पण एखादा कॅन्सर पेशंट आला आणि त्याने जर तुम्हाला वाटलं माझ्या घरी प्रार्थना करा, तर आपण म्हणतो मी करतो प्रार्थना, पण दवाखान्यात पण मी करतो प्रार्थना, पण तुम्हाला एका माणसाचा नंबर देतो, त्यांच्याकडून प्रार्थना. कारण यांना माहिती आहे हा आजार आपल्या बच्चीला, त्यांना माहिती ना आपल्याला 5 भाकरी आणि 2 2 मासे. मासे आहेत. याच्यात या गोष्टी होणार नाही. आपल्याला ना आपली क्षमता कळते बघा, ती माझ्याकडे एवढंच आहे, बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही. कळली पाहिजे आपल्याला आपली की माझ्याकडे थोडंच आहे, हरकत नाही ना. शिष्यांना तेच वाटत होतं, पब्लिक 5,000ची आहे आणि भाकरी किती आहेत? 5. पब्लिक 5,000ची आहे, मासे किती आहेत? 2. मग कसं शक्य होईल? मग नाही ना प्रभू आमच्याकडे. आम्हाला खूप वाटतं की लोकांना खाऊ घालावं, नाही त्यांना तेवढं खाऊ घालणं. अगदी बरोबर आहे. आपल्याला आपली क्षमता कळली पाहिजे. हालेलुया. आपल्याला आपली क्षमता. एक वचन वाचा, अजून एक वचन वाचा. मत्तई शुभवर्तमान, मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 16 पासून पुढे वाचा. ज्याला 5,000 मिळाले होते, त्याच्या पहिल्यापासून वाचा बरं. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, एका दासाने आपल्या लोकांना दासांना काय काय सोपवून दिली? मालमत्ता. काय? मालमत्ता सोपवून दिली. पुढे एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000, 5,000, दुसऱ्याला 2,000, 2,000 आणि तिसऱ्याला 1,000. 1,000. हालेलुया. 5,000, 2,000 आणि 1,000. 1,000. 3 लोकांना दिली. हालेलुया. हालेलुया. मग आता दिली ना, रिकाम कोणी आहे? नाही. कमी दिले एकाला आणि एकाला जास्त दिले, पण दिलंच नाही असं आहे? नाही. नाही ना. मग जितके लोक इथं बसलेले आहेत ना, रिकाम कोणीच नाही. येशू ख्रिस्ताने जेव्हा तुम्हाला निवडलं तेव्हा तुम्हाला काहीतरी काय केलंय? दिलंय. मला काय दिलं? काहीतरी दिलंय. छोटं असेल किंवा मोठं असेल, पण दिलंय. एखाद्याला 5,000 पैसे दे बरं का, नाही तर लोकांना वाटतं यांना पैसे भेटतात. इथं दानाची गोष्ट चालली, कसली गोष्ट चालली? दान. इथं आत्म्याची गोष्ट चालली. हालेलुया. हालेलुया. इथं आत्मिक गोष्टींची गोष्ट चालली. नाही तर बरंच कोणी ऐकलं म्हणलं हा यांना काहीतरी भेटलंय. हालेलुया. काहीच भेटलं नाही आम्हाला, आम्हाला देव भेटला. आम्हाला काय भेटलं? देव भेटला. आम्हाला देवाचा आत्मा भेटला. आमेन. आमेन. आम्हाला आत्मिक आशीर्वाद भेटले. हालेलुया. हालेलुया. जेवढे लोक इथं बसलेले आहेत
आपल्याला देवाकडून काहीतरी आत्मिक आशीर्वाद भेटलेले आहेत. कोणाला किती भेटले? 5, 5. कोणाला? 2, कोणाला? 1. रिकामं कोणी नाही. नाही. हा. पण आता प्रॉब्लेम पुढे आहे. वाचा. ज्याला 5,000 मिळाले ज्याला होते 5,000 मिळाले त्याने लगेचच जाऊन त्यावर व्यापार केला त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला. व आणखी 5,000 मिळवले. आणखी किती मिळवले? 5. 5 मिळवले. हालेलुया. याचा अर्थ काय माहिती का? जे देवाने दिले ना त्या गोष्टीमध्ये एक क्षमता आहे. तुला त्या गोष्टीमध्ये काय आहे? क्षमता की ती गोष्ट वाढू शकते. तुला काय होऊ शकते? वाढू शकते. देताना 5च दिले पण नंतर त्याने त्याच्यावर अजून किती मिळवले? 5, म्हणजे 5चे किती झाले? 10 म्हणजे देव जे देतो ना ते काय होतं? वाढत जात वाढत तुला काय होतं? आणि त्याला लिमिट नाही. तुम्ही लिमिट ठरवली. 5,000 ज्याला दिले ना त्याने 5,000 ची लिमिट ठरवली. मी किती कमवेल याच्यावर? 5 5 अजून 5. त्यांनी तेवढ्यापर्यंत कमवले आणि त्याचे दुप्पट झाले. देव जे देतो ना ते कमी होणार नसतं. ते काय असतं? वाढत वाढत जात. जातं. तुला कसं असतं? हा, लक्षात घे. पुढे वाचा. तसेच ज्याला 2,000 मिळाले ज्याला होते 2 मिळाले त्यानेही आणखी 2,000 मिळवले. त्याने पण 2 मिळवले. याचा अर्थ 2 वाल्यामध्ये पण ती क्षमता आहे. ती 2चे किती झाले? 4. 4. त्याच्यात पण वाढण्याची क्षमता आहे. पण 2 वाल्याने पण करून घेतली होती लिमिट. की 2चे किती करेल? 4. 4. लक्षात घे. पुढे वाचा. परंतु ज्याला 1,000 मिळाले परंतु होते ज्याला 1 मिळाले त्याने जाऊन जमीन खणली त्याने जमीन खणली व तिच्यात आपल्या धनाचा पैका लपून ठेवला. लपून ठेवला. मग बराच पैसे वाढले का? नाही. वाढले का? कारण त्याला काय वाटतं हे वाढू शकत नाही. नाही. कारण हे कसे कमी आहे. तुला कसे कमी. हे वाढणार? अरे 5,000चे 10 होऊ शकतात. 2चे 4 होऊ शकतात. तर 1चे कमीत कमी किती झाले असते? 2, कमीत कमी ना किती झाले असते? 2. आणि 1चे जास्तीत जास्त किती होते? 1चे जास्तीत जास्त किती होते? जास्त. उत्तर द्या. 1चे जास्तीत जास्त किती होते? हे बघा. 5,000चे किती झाले? 10. 2चे किती झाले? 4. मग हे कमीत कमी आहे. हे किती आहे? कमीत कमी. मग 1चे किती झाले असते? कमीत कमी. जास्तीत जास्त किती होते? 1चे. एकाचे जास्तीत जास्त मॅक्सिमम अनलिमिटेड. बोला काय? त्याला लिमिट नाही. लक्षात. हे आपल्या डोक्यात आहे की 5चे 10 होतील, 2चे 4 होतील, एकाचे 2 व्हायला पाहिजे. नाही. एकाचे अनलिमिटेड होऊ शकतात. हालेलुया. हालेलुया. कारण जे देव देतो ना त्याच्यामध्ये तेवढी वाढण्याची क्षमता आहे. हालेलुया. लिमिट आपण ठरवली. देव नाही ठरवत. तुम्ही एकाचे 1,00,000 बनवू शकतात, एकाचे 1 करोड बनवू शकतात, एकाचे असंख्य बनवू शकतात. हालेलुया. हालेलुया. फक्त आपल्याला जाण पाहिजे की थोडं आहे ना ते खूप वाढू शकतं. आमेन. हालेलुया. हालेलुया. भले वाटताना तुमच्याकडे थोडंसं असेल ना. आता मला एक सांगा ना भाकरी किती होत्या? 5. 5. मासे किती होते? 2. किती लोक जेवले? 5,000. सोपं आहे का? त्या काळचे लोक आपल्यासारखे अर्धी भाकर खायचे नाही. नाही. खरंच आहे. त्या आता विचार करा. उपवास होता दिवसभर. काय होता? 5. उपवास. माझ्यासारखा व्यक्ती 2 भाकरी भाकरीच्या सोडून खातो. उपवास राहिले. विचार करा ते त्या काळचे लोक एकाने किती भाकरी खाल्ली असेल अंदाजे? 4-5च्या शिवाय उरले नसते. आणि सोबत अजून काय खायला? मासे. अरे वा. नॉनव्हेजचं जेवण आहे ना. विचार करा. साधं पण ते ना आपली भात थोडी दिलाय त्यांना ना मासे भाकर केलेली. विचार करा कशी खाल्ली असेल आपण. कमीत कमी 2-3च्या खाली पण सरकलं नसेल. 5,000 लोक होते. बाया आणि मुलं वेगळे असं म्हटलेले आहे. टोटल पब्लिक 15,000 होती. तुला किती होती? अंदाजाने म्हणतो मी. किती कमीत कमी? आणि 2 भाकरी जरी धरल्या तर किती झाल्या बघ? 30,000 भाकरी. किती भाकरीपासून? 5 भाकरी. किती भाकरी पण तयार झाल्या? 30. क्षमता आहे. हालेलुया. हालेलुया. जे तुमच्याकडे आहे ना ते एवढ्या पटीने वाढू शकते याची क्षमता आहे त्याच्याकडे. हालेलुया. हालेलुया. फक्त आपल्याला जाणीव पाहिजे की ते माझ्याकडे जे आहे ना ते वाढू शकतं. आमेन. आणि तुम्ही नाही वाढू शकत. सगळ्यात महत्त्वाची Yes. तुम्ही वाढू शकत नाही. जेव्हा प्रभू येशूने म्हटलं ना त्यांनी म्हटलं की आमच्याकडे किती आहे? 5 भाकरी आणि 2 मासे. तर पुढे वाचा काय म्हटलं येशू? तो म्हणाला येशू म्हणाला ते इकडे माझ्याजवळ आणा. तुमच्याकडे नाही वाढणार. तुम्ही काय करा? माझ्याजवळ. कोणाकडे या? माझ्याकडे या. बोला कोणाकडे या? येशूजवळ.
हालेलुया. हालेलुया. त्याला तो वाढवायला लागतो, लक्षात घ्या, त्याला आशीर्वादित करायला लागतो. आमेन. आमेन. मी जन्मापासून ख्रिस्ती परिवारात जन्मलो, पण 26 वर्ष वाया घालवले. किती वर्ष? 5 भाकरी 2 मासे होते माझ्यामध्ये तोपर्यंत. किती? 5 भाकरी आणि 2 मासे. 2 मासे. त्याच्यात मी अर्ध्या भाकरी मी खाऊन गेलो होतो आणि माशाचा अर्धा तुकडा उरला होता. समजते का? पापामध्ये जगत असताना त्याच्यातल्या अर्ध्या भाकरी मी संपवल्या होत्या आणि त्या 2 माशातला मी अर्धा तुकडा उरलेला होता. एवढीच आत्मिकता शिल्लक राहिलेली होती माझ्यामध्ये. पण जेव्हा मी जे होतं ना ते घेऊन येशू जवळ आलो. कोणाजवळ आलो? येशू जवळ. 25 वर्षानंतर जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जेवढं होतं उरलेलं तेवढंच घेऊन आलो ना, त्या प्रभूने एवढं वाढवून दिलं. आज 1000 लोक जेवतात. आज 1000 लोक जेवतात. लक्षात घ्या, एक दिवस कमी खाणा नाही मला. रोजच्या मीटिंग आहे, रोजच्या मीटिंग आहे आणि रोज नवीन भाकरी परमेश्वर देतो. आमेन. आमेन. कालची गरज करून आज खाऊ घालत नाही. नाही. फ्रीज मध्ये ठेवलेली तुझ्याकडे वाढत नाही. नाही. मी तो परमेश्वराचा दास नाहीये जे इकडचं वचन तिकडे शिकवतो. नाही, मला रोज परमेश्वर नवीन देतो. हालेलुया. आणि तो केव्हा देतो? जेव्हा मी त्याच्या जवळ जातो. आमेन. मी माझ्या भाकरी घेतो, जेवढं माझ्याकडे ना त्या भाकरी घेतो, त्याच्या जवळ येतो. त्याला म्हणतो, प्रभू आणणारे तुझ्याकडे खाणारे खूप आहेत. तो म्हणतो मी आशीर्वाद देईन. आमेन. तो काय म्हणतो? मी आशीर्वाद देईन. तुमच्याकडे जे आहे ना ते घेऊन येशू जवळ या. तो त्याला आशीर्वादित करेल. हालेलुया. हालेलुया. पण आपला प्रॉब्लेम काय माहिती का? आपण आपल्यातच खातोय. वाढवायची इच्छाच नाही आपली. कोणी लोकांनी लपवून ठेवलंय, दाबून ठेवलंय, पण बाहेर काढायची इच्छा आहे. मला सांगा ना, काम कसं होईल? काम कसं होईल? प्रार्थना केल्याशिवाय, देवाजवळ बसल्याशिवाय, देवाच्या उपस्थितीत आल्याशिवाय तुमच्यात काहीच वाढणार नाही. आत्मिक जीवन नाही वाढत. आत्म्यात तुम्ही बलवान नाही होणार. वचनात तुम्ही वाढणार नाही. विश्वासात तुम्ही वाढणार नाही. सामर्थ्यात तुम्ही वाढणार नाही. तुम्ही प्रभूजवळ या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही वाढायला लागणार. हालेलुया. आजवर घडलेले ना परमेश्वर तुमच्याद्वारे करेल. आमेन. लक्षात, येशू म्हणतो माझ्याकडे काय म्हणतो? माझ्याकडे आणा. तुमचं जे कमी आहे ना ते सगळं माझ्याकडे, मग मी त्याला वाढतो. हालेलुया. ते वचन वाचा, माझ्याजवळ आणा, परत वाचा, मग पुढे जा. तो म्हणाला ते इकडे माझ्याजवळ येशू आणा. म्हणाला ते माझ्याकडे इकडे आणा. मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली हं? आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन आणि ते 5 भाकरी आणि 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताने त्या 5 भाकरी 2 माशांवर काय दिला? आशीर्वाद. लक्षात घ्या, 5 भाकरी 2 मासे कोणाचे होते? शिष्यांचे. बोला, कोणाचे होते? आशीर्वाद कोणावर दिला? जे तुमच्यामध्ये आहे ना त्याच्यावर आशीर्वाद दिला. हालेलुया. हालेलुया. जे आपण त्याच्या हातात दिलं ना त्याच्यावर आशीर्वाद दिला. आमेन. जे तुम्ही घेऊन त्याच्याजवळ येतात तर त्याच्यावर तो आशीर्वाद देतो. हालेलुया. लक्षात घ्या, आपलं जे आहे ना 5 भाकरी 2 मासे एवढे घेऊन त्याच्याजवळ. आपलं कमी आहे ना, 1000 आहे ना, घेऊन त्याच्याजवळ. थोडा कळतं ना मला तरी त्याच्याजवळ. येस. नाही माझ्याचे लोक बरे होतात तरी त्याच्याजवळ या. दुधाने पडाल ना तुमचं ऐकून तरी त्याच्याजवळ. मी तुम्हाला सांगतो, तो असा आशीर्वादित करेल ना की तुम्ही नुसते उभे बी राहिले तरी कुठं पडाल. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोलायची गरज, प्रार्थना करायची गरज, तरी दुष्ट आत्मा पडायला लागतो. का? फक्त तुम्ही जे तुमच्याकडे आहे ना ते घेऊन कोणाजवळ आहे? येशू. असा वाढवेल ना, असं सामर्थ्य देईल ना, अशा रीतीने अभिषिक्त करेल ना, मी तुम्हाला सांगतो अनेक लोकांना होणार आहे. हालेलुया. हालेलुया. लक्षात, अनेक लोकांना होईल. आमेन. हजारो लोक जगतील आणि तरी उरतील. हालेलुया. तरी उरतील. परमेश्वराची इच्छा आहे की जे आहे ना ती गोष्टी मग लोकांना बाहेर जाण्याची गरज नाही. मग ते इथंच तुटतो. पुढे तुटतो होते इथं जागेवरच तुटतो. जे होतं ना त्याच्यावर आशीर्वाद दिला प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि मग काय केलं? आशीर्वादित केलं आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांना परत दिल्या. तुमच्या 5 भाकरी तुमचे 2 मासे तुम्हीच घ्या. पण आता त्याच्यावर काय? आशीर्वाद. बोला, आता त्याच्यावर काय? तुमचं तुमच्या हातात भेटणार आहे परत. आमेन. तो परत नाही घेऊन घेत, फक्त आशीर्वाद घेण्यापुरता परत घेतो. हालेलुया. आणि आशीर्वादित केलं ना परत तुमच्या हातात देईल. आमेन. सगळे अधिकार परत तुम्हाला देईल. हालेलुया. ही देवाची टेंडन्सी आहे काम करण्याची. आमेन. ही त्याची पद्धत आहे काम करण्याची. तर तुम्हाला वाटतं ना मंडळीने कृत्य व्हावं,
तुमच्याकडे ज्या 5 भाकरी 2 मासे थोडंच आहे देवाच्या हातात. देवाजवळ यायला शिका, गुडघे टेकायला शिका, प्रार्थना करायला शिका, मागायला शिका. मी तुम्हाला सांगतो त्याला तोच वाढेल. आमेन. आणि एवढं वाढवलं त्याचं म्हणतात आता वाटा. आता काय करा? वाटा. वाटा. पुढे वाचा. व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. शिष्याने वाटायला सुरुवात केली. मग ते सर्व जेवण तृप्त झाले. जेवून काय झाले? तृप्त. तृप्त. बोला काय झाले? तृप्त. तृप्त कशाला म्हणतात? तृप्त होणं म्हणजे काय? मनासारखं. तृप्त होणं कशाला म्हणतात सांगू का? मटणाचं जेवण आहे. बोला कोणतं जेवण आहे? मटणाचं. कोणतं? आणि एवढे पीस दिले ना की खाऊन खाऊन काय झाले? तृप्त. तृप्त. नंतर तुम्हाला आहे ना कितीही मटण समोर आलं तरी मी मला नको. मी खाऊन काय झालं? तृप्त. लक्षात घ्या. आम्ही रोज सेवेला फिरतो ना, आम्ही लोकांना म्हणतो अरे साधं खाऊ घाला आता. आता काय खाऊ घाला? साधं. रोजचं तेच हो. रोजचं तेच ना. कुकडी घेतो कुकडी. रोज तेच. आम्ही कधी लोकांना तोंडाने म्हणतो आम्हाला साधा भाजीपाला द्या, कारण हे खाऊन आम्ही काय झालो? तृप्त. तृप्त. याला म्हणतात तृप्त होणं. आमेन. एखादी गोष्ट परमेश्वर अशी देतो ना की तुम्हाला मी सांगतो तुमची भूकच भरून जाते. काय तुम्ही काय होऊन जाता? तृप्त. तृप्त. हालेलुया. हालेलुया. आम्हाला ना परमेश्वराने सगळ्या बाबतीत काय करून टाकले? तृप्त. तृप्त. सगळ्या बाबतीत परमेश्वराने तृप्त करून टाकले. आता इच्छा नाही होत कोणत्याच गोष्टी. कारण देव ना जेव्हा देतो ना तो पोट नाही भरत. तो काय करतो? तृप्त. बोला काय करतो? तृप्त. हालेलुया. हालेलुया. त्या परमेश्वराने त्याच्या जवळ यायला तुम्हाला सांगितलं. तो तुम्हाला अशी सेवा देईल की तुमची मंडळी काय होईल? तृप्त. बोला काय होईल? तृप्त. आणि जी तृप्त झालेली मंडळी असते ना ती कधी इकडे जात नाही. तर जी भुकेली असते ना बिचारी मग ती इकडे जात. पहिले इकडे नाही भेटत तर काय करू? विकत घेऊ. विकत घेऊ तर खाऊ. आज जेवण आहे का बरं इथं? जेवण जर कमी पडलं तर काय होईल बरं? काही लोक भुकेच राहिले मग काय करतात? मग काय करते माहिती का? बाहेर पाववडा कुठं भेटतो, वडापाव कुठं भेटतो, कचोरी समोसे कुठं भेटतात. किंवा आपल्याकडे जेवढं आहे त्याच्याने 2 पैशात आपण काय करू? खाऊन काय करू? पोट भरू. पोट भरू. कारण इथं भेटलं नाही. असं होणार नाही. इथं देवाशिवाय तरी मी उदाहरण देतोय. तर ते यांना वाटेल की बाबा तुम्ही केलेले का काय भेटणार नाही. भेटेल तुम्हाला. हालेलुया. तर माझं काय म्हणतंय जर एखाद्या ठिकाणी जेवायला भेटलं नाही ना आपण आपल्या पैशाचं विकत घेऊन स्वतःचं पोट भरू. येस. आज मंडईला बाहेर का जावं लागतं माहिती का? कारण पोट इथं भरत नाही. तृप्त इथं होत नाही. जेव्हा मंडळी इथं तृप्त व्हायला लागेल तर तुला कुठंच जायची गरज पडणार नाही. कोणाच्या मागं फिरण्याची गरज पडणार नाही. नाही. लक्षात घ्या. हालेलुया. नाही तर मग तेच होईल. विकत घ्यायला बाहेर जाते नाही. लक्षात घ्या देवाची मंडळी बाहेर नको जायला. बाहेरून कोणाला आणायचं तर चालेल. हालेलुया. हालेलुया. एखाद्या सेवकाला मंडळीत आणायचं आपण पण सेवकाच्या मागं मंडळीला नाही फिरू द्यायचं. येस. कळतंय का? हा. देवाच्या दासांना मंडळीमध्ये बोलवणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण त्याच्याने पण मंडळी तृप्त होणार आहे. मला काय होणार आहे? तृप्त. पण मंडळीला बाहेर नाही फिरू द्यायचं. येस. याच्या त्याच्यामध्ये आणि जर ती फिरायला लागली ना तर ती विकत घ्यायला शिकते. मला काय घ्यायला शिकते? विकत घ्यायला. विकत घ्यायला शिकते. नाही विकत नाही घेऊ द्यायचं. जे द्यायचं ना इथंच द्या. हालेलुया. हालेलुया. वचन द्यायचं ना इथंच द्या. आरोग्य पाहिजे ना इथंच भेटलं पाहिजे. आशीर्वाद इथंच भेटले पाहिजे. बाहेर नाही. इकडे तिकडे भेटायची सवय मंडळीला नको. लक्षात जे आहे ते इथंच आहे. आमेन. आमेन. परमेश्वर माझा मेंढपाळ मला काही गुण पडणार नाही. नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी आमेन. हा बस तुम्ही जे तुमच्याकडे आहे ना ते घेऊन ठेवा. कसा परमेश्वर तो त्याच्यावर तुम्हाला आशीर्वाद देईल. आमेन. आमेन. हा ते खाऊन काय झाले? तृप्त झाले. ज्यावेळेस तुम्ही आत्मिक जीवनात तृप्त व्हाल तुम्ही फक्त देवाकडे बघायला शिका. कोणाकोणाकडे बघायला शिका? देवाकडे. पण जेव्हा तृप्त नाही होत ना तेव्हा तुमच्या नजरा इकडे तिकडे पहा की कोण मला मदत करेल, कोण माझ्याकडे बघेल आणि कोण माझ्यासाठी प्रार्थना करेल आणि मग मी आता कुठं जाऊ. जो तृप्त झालेला असतो ना त्याला फक्त कोण दिसतो? देव. देव. आता मला सांगा ही मंडळी तृप्त झाली राहतात आता ती घरी जाईल? नाही. आता ती गावात जाईल का? नाही. आता ती विकत घ्यायला जाईल नाही. का? नाही. आता ती परत कोणाजवळ बसेल? येशू जवळ. येशू तुला कोणाजवळ बसेल? संपला विषय. भूक मिटली ना, गरज दूर झाली. आता पण येशूच पाहिजे ना. हालेलुया. हालेलुया. पण जेव्हा मंडळी तृप्त नाही होत ना तेव्हा येशूला सोडून सगळीकडे भटकती मंडळी. तेव्हा मंडळीला शोधावं लागतं.
तेव्हा मंडळी सगळ्या गोष्टी शोधत भेटतील. मी तुम्हाला सांगतो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, सगळ्या गोष्टी तुम्हाला बसल्या जागी करतील. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओ येशू मसीह की जय. विश्वास आहे का तुमचा? हा, म्हणून देवाची इच्छा बाहेर जाऊ सगळ्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला. आमेन. आमेन. हा, सगळे जण जेवून तृप्त झाले. देवाचा आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 उरलेल्या टोपल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. भरून घेतल्या. का बरं? अजून जे दिला त्याला भेट. हालेलुया. हालेलुया. किती टोपल्या? 12 12 तुकडे नाही उरले, 12 टोपल्या. टोपल्या उरल्या. लक्षात घ्या. एवढा आशीर्वाद. आमेन. आमेन. विचार करा, 12 टोपल्यामध्ये अजून किती लोक जेवतील की नाही? येस. 12 शिष्यांसाठी 12 टोपल्या नाही ना, त्याच्यापेक्षा काही जास्त. 12 टोपल्यामध्ये अजून हजारो लोक जेवू शकतात. आणि मग विचार करा, हे आशीर्वाद असा देतो ना, तुम्ही जर भावयुक्त व्हाल तर तुमच्याकडे अजून येणार. आमेन. आमेन. ही मंडळी की जिच्यामध्ये सगळ्या गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे. आहे. हालेलुया. बोल प्रभू येशू मसीह की जय. विश्वास ह्याच ठिकाणी, ह्याच मंदिरात, ह्याच भवनात देव तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करेल. आमेन. आणि त्या व्हायलाच पाहिजे. Yes. कारण त्यालाच देवाची मंडळी म्हणतात. हालेलुया. हालेलुया. देवाची मंडळी बाहेर जाणारी नसती, देवाची मंडळी आतमध्ये राहणारी. हालेलुया. हालेलुया. ती भटकणारी नसती, इकडं तिकडं फिरणारी नसती, ती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणारी असते. येस. आमेन. आमेन. हा, लक्षात. ह्याच ठिकाणी मंडळी. मग मलाही सांगा, जेव्हा मंडळी तृप्त करणारी होते ना, तेव्हा विश्वास करण्याचं मन कोणाकडे वळलं जातं? मंडळी. मंडळीकडे. तुला कोणाकडे वळलं जातं? मग एक रविवार सुद्धा चुकणार नाही. एक मीटिंग सुद्धा चुकणार नाही. नाही. सगळा दशांश कुठे येईल? मंडळी. मंडळी. लक्षात घ्या. आज अनेक सेवकांना वाटतं लोक बाहेर देतात. का देतात याचा अभ्यास करा. जर तुम्हाला इकडे कुठे देऊ शकत नाही तर विकत घेणार नाही. ते भुके कशाला राहतील? ते घेतील विकत. कारण तुम्ही नाही देते ना. तर ते भुके कशाला राहतील? आपली जबाबदारी आपण द्यावं. ते तृप्त झाले पाहिजे. मग ते बाहेर बस देणार. ठीक नसेल. हालेलुया. हालेलुया. बोल येशू मसीह की जय. विश्वास सर्वेश्वर हे काम करेल. आमेन. आमेन. ते म्हणून देवाची इच्छा, देवाची मंडळी अशी तयार व्हा की जिच्यामध्ये विश्वास करण्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या. येस. आमेन. आमेन. 12 टोपल्या उरल्या आणि मग अजून जे येतील ना ते पण खाली. येस. हा आशीर्वाद ते मंडळीला विश्वास आहे. कोणाला 5,000, कोणाला 2, कोणाला 1, पण प्रत्येक जे देवाने दिलंय त्याच्यामध्ये क्षमता आहे की ते अनेक पटीने वाढू शकते. हालेलुया. एकाचे 2च नाही होणार, एकाचे हजारो लाखो करोडो होऊ शकतात. फक्त आपण त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. तुमच्याकडे आहे ना ते घेऊन येशू जवळ या. ज्या 5 भाकरी 2 मास आहेत ना घेऊन येशू जवळ या. मी तुम्हाला सांगतो देव तुम्हाला प्रत्येकाचा उपयोग करेल. आमेन. प्रत्येकाचा उपयोग. देवाला आपल्या डोळ्यात बंद करू. यावेळेस आपण प्रार्थना सर्व आपल्या डोळ्याचं आणि यावेळेस धन्यवाद. पिता, आज तुझ्या जिवंत वचनाचा रंग आमच्याशी बोलला. येस. हालेलुया. खरंच परमेश्वर मंडळी ती आहे जिथं विश्वास करणाऱ्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण होतात. आणि म्हणून परमेश्वर होऊ दे ही मंडळी अशी तयार कर की जिथं विश्वास करणाऱ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. कुठंच भटकणार नाही, कुठं जाण्याची गरज पडणार नाही. प्रत्येक गोष्ट ह्याच ठिकाणी पूर्ण होते. येस. अशा रीतीने तुझ्या मंडळीला तयार आणि तुझं धन्यवाद. थँक्यू. मुझ पर जो तेरे साथ रहता हूँ लगता है मुझे मैं जिंदा हूँ. मुझ पर जो तेरे साथ रहता हूँ लगता है मुझे मैं जिंदा हूँ. अब भी मुझ में सांस बाकी है. अब भी मुझ में सांस बाकी है.
साए में खुश रहता हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ पल जो तेरे साथ बैठा हूँ, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। कुछ अलग सी ये बात है, चाहे जो भी हालात हैं, इस दिल को सुकून है। यीशु तू जो मेरे साथ है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है, क्या पता था मुझे तू मोहब्बत है। इस दिल को तो बस तेरी हसरत है, लगता है मुझे मैं जिंदा हूँ। अब पिता, हम आपके चरणों के पास आते हैं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। जब आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये असतो परमेश्वर, त्याच वेळेस आम्ही जिवंत होतो. मी प्रार्थना करतो परमेश्वर पिता, हो प्रभूजी, आम्ही प्रत्येक सण तुझ्या पवित्र चरणी येतो परमेश्वर. यासाठी आम्ही जिवंत व्हावं, यासाठी परमेश्वर आम्ही जीवनात आम्ही जगावं परमेश्वर. यासाठी कृपा केली. आज तो आपल्याशी बोललाय, केवळ ऐकणार नाही, तर वचनावर विश्वास चालणार आहे. धन्यवाद येशू. प्रार्थना प्रभू येशूच्या सामर्थ्य आणि गुण नावाने